पाकिस्तानातून भारतात आलेल्या महिलांवरून मोठा खळबळजनक दावा करण्यात आला आहे। वकील गुणरत्न सदावर्ते यांनी याला मॅरेज जिहाद म्हटलं आहे आणि मदरशांमध्ये दहशतवादाचं शिक्षण दिलं जात का, असा थेट प्रश्न उपस्थित केला आहे। नेमकं काय म्हणाले आहेत सदावर्ते आणि यामागचं सत्य काय असू शकतं, पाहूया सविस्तर। वकील गुणरत्न सदावर्ते यांनी असा दावा केला आहे की हजारो लग्न झालेल्या महिला पाकिस्तानातून भारतात आल्या आहेत आणि त्यामागे एखादं मॅरेज जिहाद सारखं षड्यंत्र असू शकतं, अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे। त्यांच्या मते हे लग्न नसून एक अंडरवर्ल्ड क्रॉस बॉर्डर टेरर प्लॅन असू शकतो। त्यांनी म्हटलं आहे, जर हे मॅरेज जिहाद असेल तर त्याला प्रेम आणि विवाह म्हणता येणार नाही। ही एक नियोजित दहशतवादी कारवाई आहे, त्याची सखोल चौकशी झालीच पाहिजे। जितेंद्र आव्हाडांनी मॅरेज जिहादवर बोललं पाहिजे। पत्रकारांना भीती घालण्याचं कारण नाही। या देशामधला पिल्लर जे होते, या देशामधलं फोर्थ इस्टेट जे आहे ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे बहाल केलेलं आहे, जे अधिकार बहाल केलेले फोर्थ इस्टेट म्हणून, त्याच्यामुळे जितेंद्र आव्हाडांनी जे आहे मुंब्रा आणि कौसामध्ये कोणी पाकिस्तानी आहेत का हे सांगा। तुम्ही लोकप्रतिनिधी आहेत, तुम्ही पब्लिक सर्वंट आहेत जितेंद्र, तुम्ही ते सांगितलं पाहिजे। ते सुचत नाही। आमच्या पत्रकारांना भीती घालणे तुम्ही मोठे कधी झालात, हे भीती पत्रकारांना चालत नाही। मॅरेज जिहादवर बोला। सदावर्तेंनी मदरशांमध्ये पिरियडिकल तपासणी करण्याची मागणी केली आहे। त्यांचा आरोप आहे की कोकणात एका मदरशात शस्त्र सापडले होते। मग हे शिक्षण चाललंय की दहशतवादाचं प्रशिक्षण? त्यांनी यवतमाळ, पुसद, हिंगोली यांसारख्या भागांतील मदरशांमध्ये काय चाललंय हे तपासण्याची गरज असल्याचं सांगितलं। ते म्हणाले, जोपर्यंत आपण हे पाहणार नाही की मुलांच्या डोक्यात काय भरवलं जातं, तोपर्यंत देशाची अंतर्गत सुरक्षितता धोक्यात आहे। सदावर्तेंनी शाहरुख खान, सलमान खान यांसारख्या सेलिब्रिटींनाही यावर मत व्यक्त करण्याचं आवाहन केलं आहे। त्यांचं म्हणणं आहे, प्रभू राम, गौतम बुद्ध, महावीर, शिवाजी महाराजांचे विचार खुले होते, पण काही ठिकाणी इस्लामिक दहशतवाद पसरवला जातोय का हे पाहणं आवश्यक आहे। तर मित्रांनो, वकील सदावर्तेंच्या या वक्तव्यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। यामागे कितपत तथ्य आहे की हा एक राजकीय किंवा धार्मिक वाद घडवण्यासाठीचा प्रयत्न आहे? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। ज्या हजारो लग्न महिला पाकिस्तानातून भारतात आल्या हे दिसत आहे, हे लक्षात येत आहे। त्याच्यामुळे हे मॅरेज जिहाद आहे का? हे मॅरेज जिहाद आहे का? हा मॅरेज जिहाद आहे का? हे सुद्धा आता तपासणं आवश्यक आहे। जर हे मॅरेज जिहाद असेल तर याला प्रेम, याला लग्न, त्या संकल्पनेत मोडलं जाऊ नये। हे एक टेररिस्ट ऍक्टिव्हिटी, हे एक अंडरवर्ल्ड क्रॉस बॉर्डर टेररिझम आहे। हे टेररिझम हे ठरवून केलं चाललंय। त्या मॅरेज जिहादला पूर्ण विराम, फुल स्टॉप येणं आवश्यक आहे। हे लग्न नसून ही एक म्हणजे आतंकी कारवाईची किंवा ही आतंकी कारवाईला अंजाम देण्यासाठीची प्रक्रिया आहे, हे सुद्धा तपासलं गेलं पाहिजे, अशी आमची मागणी।